बाळू नावाचा पोरगा एमपीएससी करत असतो आणि हा बाळू नावाचा पोरगा एमपीएससी करत असतो. घरचं वातावरण कसं, तर घरचं वातावरण अतिशय गरिबीचं. म्हणजे वडिलांना कुठेतरी कामाला जावं, आईनं कुठेतरी कामाला जावं आणि कसा तरी उदरनिर्वाह करावा, इतकी भयानक परिस्थिती. पण अनुसूचित जातीची एक जागा येते आणि त्या महिलेला सरपंच म्हणून त्या ठिकाणी निवडून आणलं जातं. तो बाळू नावाचा पोरगा 10-15 दिवस आपली आई सरपंच झालेली तिथं थांबतो आणि नंतर पुण्याला परत येतो. आता पुण्याला आल्यानंतर अचानकपणे एक दिवस त्या बाळूच्या वडिलांचा फोन येतो की बाळू तुझ्या आईला समजून सांग. पोराला काही कळत नाही. अरे आपली आई नुकतीच सरपंच झालेली आहे, नेमकं असं काय घडलं की आपले वडील म्हणतात तुझ्या आईला समजून सांग. पोराला काही कळालं नाही. थोडा वेळ गेला, आईचा फोन आला की बाळू तुझ्या वडिलांना समजून सांग. पोराला काही कळालं नाही. अरे नेमकं काय चाललंय, नुकतंच 10-15 दिवस झालंय आपल्या गावात माझी आई सरपंच झाली नाही, असं नेमकं काय झालंय. पोरगा कसं बसत झोपी गेलं आणि झोपल्यानंतर सकाळी उठलं, मिळेल ती गाडी पकडत आपल्या गावी गेलं. गावी गेल्यानंतर स्टँड ते घरापर्यंतचं अंतर चालत चालत राहिलं आणि घराच्या जवळ आलं. घराच्या जवळ आल्यानंतर आतमध्ये कडाक्याचं भांडण चाललं होतं. पोरग आतमध्ये गेलं आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या बाळूचे वडील पुढे आले आणि म्हणाले की बाळू तुझ्या आईला समजून सांग. बाळू म्हणाला की पप्पा काय झालंय. त्यावेळेस त्याच्या वडिलांनी सांगितलं की पोरा रंगा पाटलानं पॅनल उभं केलं, अनुसूचित जातीची जागा आलेली होती आणि तुझ्या आईला सरपंच होण्यासाठी खूप सारी मदत केली. मग जर सरपंच होण्यासाठी जर मदत केली असेल तर आता रंगा पाटील सांगत आहेत त्या कागदावरती तुझ्या आईने सही केली पाहिजे. त्यावेळेस पोरगा आईला म्हणाला की आई काय झालं. आई पुढे आली आणि म्हणाली पोरा रंगा पाटलानं पॅनल उभं केलं, मला निवडून आणलं हे खरं आहे, पण पोरा दलित वस्तीसाठी आलेला निधी रंगा पाटील हडपू पाहत आहे. सांग पोरा मी त्या कागदावरती सही कशी करू. आणि त्यावेळेस त्या एमपीएससी करणाऱ्या पोरानं दिलेलं उत्तर मला खूप महत्वाचं वाटतं. ते उत्तर होतं की आई आई तू त्या कागदावरती सही करणार नाही, कारण तू सरपंच पुन्हा रंगा पाटलामुळे नाही, तू सरपंच भारताच्या संविधानामुळे झालेले आहे. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की आम्ही साहेब, आम्ही आमदार, आम्ही पंचायत समितीचे सदस्य, आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य, आम्ही आमदार, आम्ही खासदार, आम्ही मंत्री, आम्ही मुख्यमंत्री, कोणा साहेबांमुळे होतो तर नाही, बाबासाहेबांमुळे होतो. कारण जर तुम्हाला आरक्षण नसतं आणि बाबासाहेबांचं संविधान नसतं ना तर तुम्हाला उभं केलं असतं का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे.